आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली। चंद्रपुरातील आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यामुळे महायुतीला बदनाम करण्याचं काम, लाडकी बहीण योजनेवरील टीकेवरून शिवेंद्रराजे भोसले यांचं प्रत्युत्तर। मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे। बच्चू कडू यांच्या मोर्चातून महादेव जानकर यांचा निशाणा। आम्ही दोघेही फकीर, ही तर फक्त सुरुवात, जानकरांचा इशारा। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे अजितदादा गटाच्या वाटेवर। हंबर्डे यांनी अजित पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली। 18 तारखेला संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यता। भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माधव पावडे, माजी आमदार अविनाश घाटे यांच्यासह भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील अजित पवार गटात सहभागी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग। संभाजीनगरमध्ये आरपीआयचे 2 नगरसेवक भाजपमध्ये दाखल। मुंबईच्या चर्चगेटमध्ये ठाकरे गट आक्रमक। स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीमध्ये असल्यानं बोर्डाला ठाकरे गटानं काळं फासलं। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर। 7 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी सामना। अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला पाठिंबा। दिल्लीमध्ये अखिलेश यादव यांची काँग्रेसला साथ नाही।